मी विजय मनोहर साळुंखे प्रभाग क्रमांक 14 ड या ह्याच्यातून मी आता लढत आहे गाव भागातून। तर आता मी जे काय मला भारतीय जनता पार्टीने मला हे दिलेलं आहे, अधिकृत मला उमेदवारी दिलेली आहे। मी एबी फॉर्म वगैरे सगळं आता जमा केलेला आहे। मी आत्ता प्रभागामध्ये कोण पुढचा लढतंय हे मी बघणार नाही। मला भारतीय जनता पार्टीने मला विकासाच्या मुद्द्यावर मला तिकीट दिलेलं आहे। मी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे। आदरणीय सुधीरदादा गाडगीळ असतील, पृथ्वीराज भैया पवार असतील, गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी असतील, यांनी मला फार हे केलेलं आहे, मला सांभाळून घेतलेलं आहे। आणि त्यांच्या आशीर्वादाने मी गावभागात विकास जितका करता येईल तेवढा विकास मी करणार आहे। आणि विकास हा काय असावा हा गावभागात मी दाखवून देणार आहे। यासाठी मी माझी उमेदवारी ही भारतीय जनता पार्टी पक्षाने मला दिलेली आहे आणि मी ती घेऊन पुढे जाणार आहे। नाराज जे काय त्यांना तुम्ही भेटून त्यांचे समजूत करण्याचा प्रयत्न जे नाराज आहेत त्यांना मी स्वतः असेल किंवा आमचे पक्षश्रेष्ठी असतील ते त्यांची नाराजी दूर करण्याचा 100% प्रयत्न करतील आणि ही लढाई एक चांगल्यारीत्या व्यवस्थित पार पडेल असं मला एक हे वाटतं। तुमच्या पॅनलमध्ये कोण कोण आहे? माझ्या पॅनलमध्ये सध्या आत्ता ड वर्गातून मी स्वतः आहे, त्यानंतर OBC मधून बाळासाहेब बेलवलकर आहेत, त्यानंतर महिला SC मधून संदीप कुकडे यांची मिसेस मनीषाताई कुकडे आहेत, त्यानंतर हनुमंतराव पवार जे शिवप्रतिष्ठानचे हे आहे धारकरी आणि त्यांची मिसेस अनिता हनुमंतराव पवार ह्या स्वतः आहेत। पॅनेल खूप तगडं आणि चांगलं झालेलं आहे। अशा दृष्टीने आम्ही चांगले मुद्दे आणि चांगला हेच घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे।